नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश कंट्रॅक्शन फॉर्म म्हणजेच शॉर्ट फॉर्म कसे तयार होतात हा भाग आपण अभ्यासणार आहोत. कंट्रॅक्शन फॉर्म म्हणजे दोन शब्द एकत्र करून केलेले छोटे रूप होय. यात अपॉस्ट्रॉफी वापरतात. उदाहरणार्थ आय एम, डू नॉट, डोंट. म्हणजे काही अक्षर गाळून या ठिकाणी शब्द छोटा तयार केला जातो. कॉन्ट्रॅक्शन का वापरतात? बोलताना वाक्य नॅचरल आणि फास्ट होण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन फॉर्म वापरत असतात. यावरून आपल्याला समजतं अपॉस्ट्रॉफी दाखवले की त्या ठिकाणचे काही अक्षरे काढली आहेत असा अर्थ होतो. उदाहरणार्थ डू नॉट यामध्ये डोंट लिहिल्याच्या नंतर ओ काढले जातात. आय विल यामध्ये आयल लिहिल्याच्या नंतर WI हे अक्षर काढले जातात. अशा पद्धतीनं आपण आज कंट्रॅक्शन फॉर्मची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण टू बीचे म्हणजेच एम इज आरचे शॉर्ट फॉर्म अभ्यासूया. त्यामध्ये आपण फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म आणि मराठी अर्थ पाहणार आहोत. आय एम मी आहे. यू आर योर तुम्ही आहात. ही इज हिज तो आहे. शी इज शीज ती आहे. इट इज इट्स ते आहे. वी आर विअर आम्ही आहोत. दे आर देअर ते आहेत. त्यानंतर आपण हॅवचे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म पाहणार आहोत. आय हॅव एव माझ्याकडे आहे. यू हॅव यू तुझ्याकडे आहे. वी हॅव विव आमच्याकडे आहे. दे हॅव देव त्यांच्याकडे आहे. ही हॅज हिज त्याच्याकडे आहे. शी हॅज शीज तिच्याकडे आहे. इट हॅज इट्स त्याच्याकडे आहे. यानंतर आपण विलचे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म पाहणार आहोत. आय विल आईल मी करेन. यू विल यू विल तू करशील. ही विल हिल तो करेल. शी विल शील ती करेल. इट विल इटल ते करेल. वी विल विल आम्ही करू. दे विल देईल ते करतील. यानंतर आपण निगेटिव्ह कंट्रॅक्शन नॉटचे शॉर्ट फॉर्म्स पाहणार आहोत. डू नॉट डोंट करू नको. डज नॉट डझंट करत नाही. डिड नॉट डिडंट केले नाही. इज नॉट इझंट नाही आहे. आर नॉट आरंट नाही आहेत. वॉज नॉट वॉजंट न होता. वेअर नॉट वेअरंट न होते. कॅन नॉट कांट करू शकत नाही. विल नॉट ओंट करणार नाही. हॅव नॉट हॅवंट केले नाही. हॅज नॉट हॅझंट केले नाही. हॅड नॉट हॅडंट केले नव्हते. शुड नॉट शुडंट करू नये. वुड नॉट वुडंट केले नसते. कुड नॉट कुडंट करू शकला नाही. मस्ट नॉट मस्टंट करू नये. यानंतर आपण स्पेशल कॉन्ट्रॅक्शन फॉर्म पाहणार आहोत. लेट अस लेट्स चला आपण. दॅट इज दॅट्स ते आहे. देअर इज देअर्स तिथे आहे. हिअर इज हिअर्स येथे आहे. व्हॉट इज व्हॉट्स काय आहे. हू इज हुज कोण आहे. व्हेअर इज व्हेअर्स कुठे आहे. व्हेन इज व्हेन्स कधी आहे. व्हाय इज व्हायज का आहे. हाऊ इज हाऊज कसे आहे. या कंट्रॅक्शन फॉर्मचा वापर करून आपण काही वाक्य तयार करूयात. ॲम रेडी मी तयार आहे. यू आर लेट तू उशीर केला आहेस. ही इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे. शी इज व्हेरी हॅप्पी ती खूप आनंदी आहे. इट्स कोल्ड टुडे आज थंडी आहे. हॅव फिनिश्ड माय होमवर्क मी गृहपाठ पूर्ण केला आहे. यू हॅव डन अ ग्रेट जॉब तू खूप चांगले काम केले आहेस. वी हॅव
completed the work. आम्ही काम पूर्ण केले आहे. They have arrived early. ते लवकर आले आहेत. I will call you later. मी तुला नंतर फोन करेल. You will understand soon. तुला लवकर समजेल. He will come tomorrow. तो उद्या येईल. I don't like tea. मला चहा आवडत नाही. She doesn't know the answer. तिला उत्तर माहीत नाही. He didn't come yesterday. तो काल आला नाही. We aren't ready. आम्ही तयार नाही. Let's start the class. चला आपण वर्ग सुरू करू. That's my book. ते माझे पुस्तक आहे. There's a cat on the roof. छतावर एक मांजर आहे. What's your name? तुझे नाव काय आहे? Who's that boy? तो मुलगा कोण आहे? Where's my pen? माझी पेन कुठे आहे? How's your health? तुझे आरोग्य कसे आहे? अशा पद्धतीने आज आपण कंट्रॅक्शन फॉर्म व त्यांची काही उदाहरणे यांचा अभ्यास केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.